नमस्कार, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। आज आपण पनीर व्हेज रोल करणार आहोत। त्यासाठी एका भांड्यामध्ये मी 2 चमचे दही घेतलेले आहे। त्यामध्ये थोडंसं तेल, मिरची पावडर, जिरे पावडर, धने पावडर, मीठ आणि आलं लसूण पेस्ट टाकून छान असं फेटून घेतलेलं आहे। त्यामध्ये आता आपण पनीरचे तुकडे ॲड करूया, तेही छान असे मिक्स करूया आणि मॅरिनेट करूया 15 मिनिटं। आता कढईमध्ये तेल गरम करा, त्यामध्ये थोडंसं बटर टाका, जिरे टाका आणि मॅरिनेट केलेलं पनीर टाका। ते छान असं परतून घ्या लाल रंगावरती आणि त्यामध्ये तुमच्या घरात ज्या अवेलेबल असतील त्या भाज्या टाका। इथे मी कांदा, शिमला मिर्च आणि टोमॅटो टाकणार आहे। याचेही प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो। आता या स्टेजला आपण कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च टाकून घेऊया। तीही छान अशी परतायची आहे। त्याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आणि परतून घ्यायचे। आता ही भाजी आपली तयार आहे। गॅस बंद करा आणि चपाती लाटून घेऊया। त्याच्यासाठी मी इथे एक कणकेचा गोळा घेतलेला आहे, तो छान असा लाटून घेतलेला आहे। आता या लाटलेल्या चपातीवरती आपण तेल लावायचं आहे पूर्ण चपातीला आणि थोडंसं पीठ टाकायचं आणि छान असं फोल्ड करून घ्यायचं आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आणि त्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। आता हा रोल इतका छान लागतो, तो तुम्ही मुलांना टिफिनमध्येही देऊ शकता किंवा त्यांच्या लहान छोट्या मोठ्या भुकेसाठीही तुम्ही हा रोल तयार करून देऊ शकता। खूप छान लागतो। आता याची आपण चपाती लाटून घेऊया। जास्त जाडही नाही आणि जास्त पातळही लाटायची नाहीये। आता एका साईडने आपण चपाती छान अशी भाजून घेऊया। भाजलेली साईड वरती करायची आणि त्याच्यावरती आपण तयार केलेली भाजी टाकायची। यावरती चीज किसून टाकायचं आणि तेल कडेने सोडायचं। छान असा रोल तयार करून घ्यायचा, तो भाजून घ्यायचा खरपूस असा। आता हा रोल आपला तयार आहे। यामध्ये तुम्ही मेयोनीजही ॲड करू शकता। आता कापून बघा, आपली भाजीही खूप छान दिसत आहे। याच्यामध्ये तुम्ही मेयोनीज टाकलं तरीही छान लागतं, असंच खाल्लं तरीही खूप छान लागतं। ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडले असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब